कसं काय कोल्हापूरकर, एमपीएससी चे विद्यार्थी सर्वांचं अभ्यास व्यवस्थित चालू आहे का? आज एक नवा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, जरा आपला रांगड्या जिल्ह्याविषयी विद्यार्थ्यांनो ठसठशीत योग्य ती माहिती आपल्याला बघायची आहे. अगदी कोल्हापुरी तिखट तिखट कोल्हापुरीपणा आलं लक्षात. तर आपण महत्वाचं आपण बघणार आहोत. आणि तिथं कोल्हापूर शाहू महाराजांची एक ओळख, जेथे सामाजिक समता म्हणा किंवा सामाजिक सौहार्द, आणि तुम्हाला माहितीच आहे बाजीप्रभू देशपांडेंनी जे काही आपलं शौर्य दाखवलेलं आहे असा हा कोल्हापूर जिल्हा, त्यातला आता मधाळपणा आपल्याला बघायचा आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याविषयी महत्वाची माहिती जाणून घ्यायची. तसं कोल्हापुराचं वर्णन जितकं करावं ना विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्रातील असे काही जिल्हे आहे ना, नुसतं नाव जरी पुकारलं ना किंवा नाव जरी अंगावर काटा येतो असा मस्त, म्हणजे असा आरारारा मस्त एकदम वेगळी ओळख वाटते. सातारा, कोल्हापूर म्हणजे शिवाजी महाराजांचं एक वेगळंच आणि शिवाजी महाराजांच्या गादीचा एक वेगळं पण जपणार हे शहर विचारधारेचं आहे. या ठिकाणी तुम्ही बाकीच्या आता मागच्या 8-10 वर्षाचा विषय सोडून द्या, मागच्या 50 किंवा 100 वर्षाचा या शहराचा इतिहास काढा. कोणत्याही प्रकारच्या राजकीय आणि जातीय दंगली ज्या शहराने नाकारलेले आहे, असं हे शहर आपल्या स्वतःची एक ओळख बनवतं. आणि जिथं कोल्हापुरी चपला, आपला साज, स्थानिक दागिने आणि एक मार्केट आर्थिक म्हणजे जवळ एक आपली ओळख प्रस्थापित करतं हे शहर. महत्वाची माहिती पण आपण जाणून घेऊया. महालक्ष्मीचं मंदिर आहे या ठिकाणी, बरोबर. आणि असं म्हटलं जातं की महालक्ष्मीने कोल्हासूर नावाच्या राक्षसाला ठार मारलं होतं, जो स्थानिक लोकांना काय केला जात होता, त्रास देत होतं. आणि राक्षसाने अशी विनंती केली की त्या ठिकाणाचं नाव कोल्हापूर असं राहावं. तर आपल्याला ऑलरेडी आपण एक 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 रंजक माहिती आपण दरवेळेला काढत असतो विद्यार्थ्यांनो, बरोबर. चलो, आता भोसले राज म्हणजे ऍक्च्युली आता भोसले जे नाव आहे म्हणजे कोल्हापूर जे आपण म्हणतो महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही गादी आहे, दोन याच्यात स्प्लिट झाली होती. एक साताऱ्याची गादी आणि एक कोल्हापूरची गादी, बरोबर. तर तुम्ही बघितलं असेल विद्यार्थ्यांनो, आजही इकडचे कोल्हापूरच्या गादीचे जे महाराज आहे, आज वंशज जे ज्यांना म्हणतो, तर ते छत्रपती आडनाव लावतात. आणि साताऱ्याच्या गादीचे जे काही उदयनराजे वगैरे असतील, तर ते भोसले आडनाव लावतात. हा, नीट लक्षात घ्या. यातला फरक कोणाला जर माहिती असेल, कोणत्या कोल्हापुराकडं, म्हणजे मला तर माहिती आहे, पण तुम्ही तुमचंही कोल्हापूर जे काही विद्यार्थ्यांनी असतील, तुमचं जे काही सुप्त ज्ञान असेल ते एकदा कमेंट बॉक्स मध्ये होऊ द्या की या दोन्ही इकडे भोसले वापरतात आणि इकडे छत्रपती नावापुढे लावतात. तर यातला फरक किंवा माझं काही चुकत असेल तर तेवढं ऍड ऑन करा. आलं लक्षात. जरा तुमचंही नॉलेज जरा बाहेर होतं विद्यार्थ्यांनो. आणि हे जे आहे विद्यार्थ्यांनो, शिवाजी महाराजांचे वंशज, त्यानंतर पुढे शाहू महाराजांनी मोठ्या मोठ्या म्हणजे कुस्ती असेल, थिएटर असेल, तुमचं थिएटर, कोल्हापूरची एक वेगळीच ओळख आजही पण त्या शहराने आपली जपलेली आहे. काही शहरांचा चेहरा मोहरा किंवा काही जिल्ह्यांचा चेहरा मोहरा बदलतोय. पुण्याची जी काही पुणे पण फक्त काही सदाशिव पेठेत किंवा आजूबाजूच्या पेठेत दिसतं, पण आजूबाजूला जी काही भाऊगर्दी झालेली आहे वेगवेगळ्या जिल्ह्यातून, मात्र कोल्हापूरकरांनी कोल्हापूरचं जे काही शेती आहे, बाकीचं जे कोल्हापूरचं कोल्हापूर पण जे आहे ते जपून ठेवलेलं विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, चला. तर याचं मुख्यालय, एकूण क्षेत्रफळ जर बघितलं तर 6685. प्रशासकीय दृष्ट्या हा पुणे विभागात येतो. याच्या पूर्वेस आणि दक्षिणेस कर्नाटक राज्य आहे आणि पश्चिमेस सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हे आहे, जे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा एमपीएससीच्या प्री मध्ये किंवा मुख्य परीक्षेतही विचारलं जातं, कोल्हापूरला कनेक्टिव्हिटी करणाऱ्या ज्या काही एक्सप्रेस आहे त्या पण विचारल्या जातात. तर निश्चितच ज्या काही तुमच्या एक्सप्रेस आहे त्याच्याबद्दल तुम्ही एकदा कमेंट बॉक्स मध्ये उल्लेख कराल. ईशान्य आणि उत्तरेस सांगली जिल्हा आहे, जो वसंत पाटील वगैरे यांच्या राजकारणाने ओळखला जातो. ठीक आहे. तर करवीर ही एक त्याची एक वेगळी ओळख आहे. शाहू पॅलेस वगैरे जर तुम्ही बघितलं तर करवीर तालुक्यामध्ये येतात. कागल, गड हिंगलज, आजरा, चंदगड, भुदरगड, राधानगरी, जिथं राधानगरी अभयारण्य पण आहे आणि धरण पण आहे, गगनबावडा थंड हवेचं ठिकाण आणि पावसाचं ठिकाण, शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले आणि शिरोळ. आता विद्यार्थ्यांनो, पश्चिम महाराष्ट्रात एक राजकारणाची वेगळी ओळख बनलेली आहे.
आताच्या लोकसभेच्या निवडणुका हा एक घटक वेगळा झालेला आहे. सगळी फोडाफोड तोडाफोड जे काही असेल ते, पण आधी शालीन राजकारण होतं विद्यार्थ्यांनो, एक 30-35 वर्षापूर्वी. तर एक कधी कधी बिनविरोध काही निवडणुका होत असायच्या. आणि ती ती ओळख खरं तर आपण कोल्हापूरकरांनी पण ती जपलेली होती. चला आपलं महत्वाचं बघूया. पंचगंगा. तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की पंचगंगेला पंचगंगा का म्हणतात. तर याचं उत्तर इथंच आपण केलेलं आहे. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती. सरस्वती ही नदी गुप्त मानली जाते, ते पण लक्षात घ्या. आणि राधानगरी, भोगावती नदीवरती फेजीवडे येथे राधानगरी एक महत्वाचं धरण आहे. तर राधा हे नाव कोणाच्या मुलीचं होतं, एकदा ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगाल. त्यानंतर तुमचं दूधगंगा नदीवरती महाराष्ट्र कर्नाटकच्या बॉर्डरवरती तुमचं आसगाव येथे धरण आहे. आणि गैबी बोगद्यातून या धरणाचं पाणी दूधगंगेत सोडलेलं आहे, नीट लक्षात ठेवा. त्यानंतर चंदगड तालुक्यात तिलारी येथे गोवा आणि महाराष्ट्र यांचा संयुक्त प्रकल्प आहे, तो म्हणजे तिलारी. इथं प्रमुख पीक भात आहे. त्यानंतर ज्वारी, गहू, तंबाखू. तंबाखूचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं बरं का, साऊथ इंडियामध्ये पाठवलं जातं. आणि चंदगड तालुक्यात काजू हे प्रमुख उत्पादन आहे. ऊसाचंही उत्पादन. आणि कोल्हापूरचा जो गुळ आहे विद्यार्थ्यांनो, शाहूपुरीमध्ये आजही विकला जातो. ऑर्गॅनिक, आरोग्याला चांगला असा महत्वाचा हा शाहूपुरीतील गुळ आजही फेमस आहे. त्यानंतर खनिज संपत्तीमध्ये जर बघितलं तर शाहूवाडी तालुक्यात बॉक्साईटच्या काही खाणी आहे. कर्नाटकला जाताना इंडॉल फॅक्टरीत अल्युमिनियमचं उत्पादन इथून घेतलं जातं. ठीक आहे. त्यानंतर औद्योगिक मध्ये जर बघितलं, गोकुळ ही एक महत्वाची दुधाची वसाहत आहे. आणि पुराची शिरोली हे महत्वाचं आहे. आणि औद्योगिक वसाहत उद्यमनगर या नावाने छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलेली होती. कोल्हापूर GI टॅग भेटलेला आहे. कागल येथे पंचतारांकित स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे. फाउंड्री व्यवसाय कोल्हापुराचा एक महत्वाचा व्यवसाय आहे. आलं लक्षात. जे काही कोल्हापूरकर असतील त्यांना ते आणखीन काही महत्वाचं सांगता येईल. आणि साखर कारखान्यांचा जसा उल्लेख केला, तर इथे सहकार मोठ्या प्रमाणावर जन्माला आलेला आहे, ज्याच्यामध्ये शाहू सहकारी कारखाना, कागल, पंचगंगा, राजाराम, गडहिंग्लज, दूधगंगा, वेदगंगा, वारणा आणि दौलत असे काही महत्वाचे साखर कारखाने आहेत. आणि दूध संघामध्ये जर अमूलला टक्कर देणारा गोकुळ हा एक दूध संघ या ठिकाणी उपलब्ध आहे. इचलकरंजी आपण बघितलं सूतगिरणी. आता इचलकरंजी या ठिकाणी महत्वाची महानगरपालिका घोषित झालेली आहे. तर आता तुम्ही मला नक्की सांगा की महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका झालेल्या आहेत, आणि शेवटच्या 3 महानगरपालिकांच्या कमेंट बॉक्स मध्ये उपस्थिती नक्की सांगा. यंत्रमागामध्ये झालं आपलं हुपरी, चांदी व्यवसाय येथे मोठ्या प्रमाणावर केला जातो. आणि गुजरी ही सराफी पेढी महत्वाची आहे. तुम्ही आपली प्राजक्ता माळी ही जी काही अभिनेत्री आहे, तिने एक स्वस्तात असणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांचा व्यवसाय चालू केला होता. तर तिने कोल्हापुरामध्ये जाऊन वेगवेगळ्या चांदीच्या दागिने आणि सोन्याच्या दागिन्यांचा अभ्यास करूनच तिने तो उतरली होती. आणि जंगली हिरड्यांपासून टॅनिन बनवलं जातं, रंग उद्योगात ते कामाला येतं, ते पण लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी विद्यापीठ ज्याची स्थापना 1962 मध्ये झाली. आणि मौनी विद्यापीठ एक महत्वाचं ठरतं. आणि कोल्हापूरची एक ओळख चित्रनगरी म्हणून होती हा विद्यार्थ्यांनो, नीट लक्षात घ्या. तुमचं नरसोबाची वाडी, जयप्रभा शालिनी, आता त्याच्यानंतर ते राजकारण झालं आणि हे स्टुडिओ आता बंद पडलेले आहे. आणि ऐतिहासिक राजधानी म्हणून. आणि कोल्हापूरला गेल्यावरती विद्यार्थ्यांनो अंबाबाईचं दर्शन नक्की घ्या. एक छोटासा भाग नक्की असतो आशीर्वादाचा. जसं मी म्हणतो की यश मिळवण्यासाठी 5 गोष्टी नेहमी महत्वाच्या असतात, तर त्या म्हणजे तुमचं कष्ट, सातत्याने करणं, संयम आणि जिद्द ठेवा, आणि आई वडिलांचे आशीर्वाद, आणि अशा आपल्या कुलदेवतेचे आशीर्वाद, ते महत्वाचं आहे. खासबाग येथे कुस्ती आखाडा खूप महत्वाचा आहे. त्यानंतर शाहूपुरी येथे गुळाची बाजारपेठेचा उल्लेख केलेला आहे. नृसिंहवाडी येथे कन्यागत महापर्व काळ आहे. त्यानंतर तुमचं कुंभोज येथे जैन धर्मियांचे भगवान महाबली यांचं तीर्थक्षेत्र आहे. किल्ले पारगड हे एक महत्वाचं आहे. आणि राधानगरी हा धरणांचा तालुका म्हणून सुद्धा ओळखला जातो. रंकाळा तलाव तुम्ही बऱ्याच चित्रपटांमध्ये किंवा काय उपलब्ध आहे. कोल्हापुरात गेल्यावरती पन्हाळा किल्ला, इथं आपल्याला माहिती आहे विशालगड ते पन्हाळा, बरोबर. पन्हाळा किल्ल्यावरती कोणतं हे तुमचं तलाव आहे त्याचा उल्लेख करा. ज्योतिबाचं आपल्याला ऐतिहासिक महत्व पण माहिती आहे. जसं आपण कोल्हापूरच्या अंबाबाईचं महत्व जाणलं, तसंच ज्योतिबाचंही महत्व या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. आणि दाजीपूर अभयारण्याबद्दल सुद्धा काही जणांच्या वेगवेगळ्या सफरी युट्यूबवर जीवन कदम नेहमी दाजीपूर बद्दल नेहमी सांगत असतो. गगन बावडा
तर हे किती उंचीवरती आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे. पर्जन्याचे प्रमाण किती आहे. नरसोबाचं हे आध्यात्मिक ठिकाण आहे. श्री दत्तात्रय मंदिर यांचं भगवान दत्तात्रय यांचं एक महत्वाचं स्थान आहे. आणि राधानगरी धरण. आलं लक्षात. अशी महत्वाची माहिती आहे. आणि अशीच रंजक माहिती जाणून घेण्यासाठी अड्डा 24/7च्या ऍपवर नक्कीच जा, योग्य ती माहिती घेत चला. आता आपल्याला कोल्हापूरचं जे आहे विद्यार्थ्यांनो, लोकसंख्येची घनता किती आहे ते आपल्याला काढायचं राहिलं होतं. तर इथली घनता जी आहे विद्यार्थ्यांनो ते आपण एकदा नोट डाऊन करून घेऊया, कारण की ते पण आपल्याला महत्वाचं आहे. घनता, कोल्हापूरची घनता आहे विद्यार्थ्यांनो टोटल इथं 504. नीट लक्षात घ्या. जे आपल्याला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचं ठरतं ना, त्या आकडेवारी आपल्याला नीट लक्षात ठेवावं लागते. लिंग गुणोत्तराबद्दल 957 आहे. लिंग गुणोत्तर 957. आणि तुमचं इथं साक्षरता जर काढली तर 82.9. साक्षरता 2011च्या याच्यानुसार 82.9%. आता याच्यात बाललिंग गुणोत्तराचाही उल्लेख आपण करून घेऊया, कारण की तो बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सांगायचं राहिलं. कोल्हापूरचं बाललिंग गुणोत्तर जे 6 वयापर्यंत 863 आहे. बाल लिंग गुणोत्तर, लेट मी कन्फर्म, 863 आहे का? येस, 863. हे 863 आहे. हे महत्वाचे आहे, जे आपल्याला आगामी एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचं आहे. तर निश्चितच ह्याकडे नोट डाऊन करून घ्या. आपल्या प्रत्येक एफर्ट्सला प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि असेच तुमचं प्रेम राहू द्या. टेक केअर. जय महाराष्ट्र.